रणनीती चालू आहे. काय करतील, कोणता बॉलर उतरणार याचं सिंधुदुर्ग वॉरियर्ससाठी कोणी पण अगर लगातार 3 6 मारले तर सावंत काका यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. जो पण कंटिन्यू 3 6 मारेल, हॅट्रिक करेल 6शी, त्यांना सावंत काकांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बॉलर रायगड लायन्स कडून सिद्धेश उर्फ सीडी. बघूया कशी प्लेयर मध्ये लावतात आणि गाणी वाजवतात आपल्या संघासाठी. सिंधुदुर्ग वॉरियर्स कडून सनी बॅटिंग फलंदाजी करताना. सुंदर असा चौकार मारलेला आहे, पण प्राइस हे 3 6 ला असणार आहे. हॅट्रिक मारले तर नो बॉल पण आहे. नो बॉलला 6 मारलेला आहे, सॉरी बाउंड्री मारलेली आहे. 4 रन टोटल, 5 रन. जास्त वर आला, खालून टाकायचा बॉल. बॉलरला विनंती आहे. दुसरा बॉल, जोरदार चक्का मारलेला संधी आणि बॅट्समॅननी. अजून 2 चक्के जर मारले लगातार तर सावंत काकांकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे, तर तुम्हाला भेटू शकतं. हा दुसरा बॉल टाकतात सीडी आणि हा दुसरा लगातार 6. अजून 1 6 बाकी आणि सावंत काकांचा किशा रिकामा होईल 500 रुपयाने. बघूया सगळ्यांचं लक्ष तिसरा 6 कडे आणि हा वाईट अवांतर धावा. अवांतर धावा रोखायच्या आहेत, नंतर महागत पडतं. आणि हा 500 रुपये लागू सनी यांच्यासाठी. सिंधुदुर्ग वॉरियर्स यांचे बॅट्समन कोणी त्या दिवशी पराग मध्ये सुद्धा या बॉलरनी पुढचा बॉल आणि हा चांगलाच फटकावलेला आहे, पण काहीच नाही. 4 बॉल 2 बाकी. 3 6 काढलेले आहेत, तरी पण विकेट काढलेली आहे सनी यांची. मेन बॅट्समन आउट झालेला आहे. पाच बॉल 25. अजून शेवटचा बॉल बाकी आहे सीडी यांचा आणि बघूया काय करायचं शेवटच्या बॉलामध्ये. विकेटची अत्यंत गरज. बॅट्समन विघ्नेश सावंत डॉट केलेला आहे शेवटचा बॉल आणि दुसरी गोलंदाजी करण्यासाठी येत आहे. इथे पुन्हा एकदा सन्नी यांनी तर 500 रुपये कमवलेले आहेत, पण फक्त अबूसाठी
अजूनही फक्त अभिजित यांनी 3 6 मारले जर लगातार तर त्यांना पण सावंत काकांकडून 500 रुपयाचं बक्षीस लागू झालेलं आहे. नीरज क्षीरसागर यांनी मगाशी मॅच मध्ये कॅच पकडली, त्याचे 250 रुपये त्यांना देण्यात येत आहे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार डाव झाला पाहिजे. पिठाबाईंनी कॅच पकडली होती मस्त. नेक्स्ट बॉलर चेतन आपल्या संघासाठी बॉल घेऊन आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, एकच रन दिलेला आहे. दुसरा अवांतर धावा वाईट झालेला आहे. 1 धावा अवांतर धावा रोखायच्या आहेत. पुन्हा एकदा वाईट. सिक्स भेटलेला. विघ्नेश सावंत यांनी 6 मारलेला आहे. कॅच सुटलेली आहे. क्षेत्ररक्षण थोडं नीट झालं पाहिजे. खूप 6 बघतोय चेतन. बघा आगूसाठी 3 6 लगातार, 500 रुपयाचं बक्षीस आणि नाही 4 गेलेला आहे. बाउंड्री. अजूनही सुरुवात झालेली आहे बक्षिसासाठी. 3 6 तर लगातार मारले अभिजितने. तर सावंत काकांकडून 500 रुपये लागू झालेले आहेत. तर पण मला वाटतं चेतन बॉलर हे त्यांना काही मारू देणार नाही. हा मस्त सुंदर असा बॉल. चेतन आपल्या टीमसाठी उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आणि पुढून सेपाडून खेळायची बघत होते अभिजित, पण त्यांना नाही जमलं आणि व्हाईट बॉल. पण हा पण अवांतर धाव. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आणि कॉल पण दिलेला बॅट्समननी. विघ्नेश आणि अभिजित आपल्या संघासाठी. स्कोर झालेला आहे 42. 42 रन झालेले आहेत. दोन ओव्हर 42 आणि पुढील गोलंदाज वल्लभ. उत्कृष्ट असा एक्सपिरियन्स असलेले गोलंदाज आहे. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. आणि हा टोलेला आहे चौकार. 4 धावा. क्षेत्र रक्षणामध्ये थोडीशी बदल. दुसरा बॉल आणि चांगला असा बॉल डॉट काढलेला आहे. विघ्नेश यांना सोबत ठेवलेला बॉल आणि हा पण टोरलेला आहे बॉल आणि सिंगल धावा. स्कोर झालेला आहे 47. वल्लभ याचा पुढचा बॉल. बघूया अभिजित काय करतात. आणि सिंगल धावा काढतात वल्लभच्या बॉलिंगला. आणि हा टोलेला आहे आणि कॅच. विकेट गेलेली आहे. वल्लभ यांनी 1 विकेट मिळवलेली आहे. विघ्नेश यांची विकेट गेलेली आहे आणि त्याच्यानंतर येतात बॅट्समन तेजस परब. आणि तेजससाठी सुद्धा लगातार जर 3 6 मारले तर त्यांनाही सावंत काकांकडून 500 रुपयाचं पारितोषिक भेटणार आहे. बघूया 3 6 मारतात की नाही.
आणि पहिला 6 झालेला आहे. तेजस परब यांनी पहिला 6 मारलेला आहे आणि अजून नेक्स्ट 2 कंटिन्यू ठेवणार. झालेला आहे स्कोर. 3 बॉलरनी बॉलिंग टाकून झालेली आहे आणि चौथी आणि शेवटची ओव्हर प्रणय सावंत यांची. दोघांना कंटिन्यू अजून 3 6 जर लगातार मारले तर सावंत काकांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बघूया प्रणय सावंत आपल्या टीमसाठी काय करतात. आणि अभिषेक सिंधुदुर्ग वॉरियर्स टीमचे बॅट्समन. पहिला बॉलात 6 मारलेला आहे. अजून 2 कंटिन्यू 6 मारले तर जसं मी वारंवार सांगतोय 500 रुपयाचं पारितोषिक. कॅच खेळलेली आहे. अच्छा नो आहे अवंतर धावा 1 धावून काढलेली आहे आणि 1 नो बॉल. 2 अवांतर हाताचा नो आहे. 90 डिग्रीच्या वरती जर बॉल टाकणार तर डायरेक्ट नो दिला जाईल जसं आपल्या नियमावलीमध्ये होतं तसं. तेजस परब आऊट झालेले आहेत. सिंधुदुर्ग वॉरियर्सना खूप मोठा धक्का. आणि त्यानंतर आलेले आहेत तुफान. सिंधुदुर्ग वॉरियर्स यांचे तुफान बॅट्समन अशोक मांडकर. बघूया मांड होतात की नाही आपल्या संघाचे. नावासारखे तुफान बॅटिंग करतात की नाही. प्रणय सावंत आणि तोरलेला आहे पण सिंगल उत्कृष्ट बॅटिंग अशोक मानकर यांची. आपल्या संघासाठी 1 धावा करून स्कोर गेलेला आहे 63 वर. शेवटचे 3 बॉल. पंचांशी वाद घालायचा नाहीये. बॉल आहे 2 बॉल शेवटचे. चेक 1 चेक झालेला आहे. अभिषेक यांचा फटका जोरदार फिल्डिंग उत्कृष्ट क्षेत्ररक्षण ओव्हरथ्रो गेलेला आहे आणि आऊट झालेले आहे. अभिषेक संघासाठी थांबायचं जरा बोला ना. नाही 2 मिनिट. वेट स्ट्राईकवर अशोक. रोहित कावळे. एक सेकंड.
65 रन झालेले आहेत. 65. थोडं ॲपच्या गडबडीमुळे थांबवल्याबद्दल क्षमस्व. शेवट बॉल हो गया. शेवटच्या बॉलला तुफान सिक्स मारलेला आहे तुफानने. आपली तुफान दाखवलेले संघासाठी 6 रन मारून आणि धावा झालेला. डॉट बॉल तुफान आया तुफान. अच्छा रन नाही आहे. सोडून मारलेला आहे बॉल टाकायच्या आधीच. त्याच्यामुळे रन त्यांचा काउंट झालेला नाहीये. 6 मारून पण तुफानने काहीतरी तुफानीच करायला ठरवलं म्हणून तुफान बॅट ठेवायची. आता बॉलिंग फिल्डिंग करायची. खूपच तुफानी केलेलं आहे त्यांनी. बॉल टाकायच्या आधीच स्टेप आउट होते. त्याच्यामुळे सारण कमी झालं. 65 गेला आहे सन्नी. सिंधुदुर्ग वॉरियर्स आता चालू असलेला सामना. सिंधुदुर्ग वॉरियर्स वर्सेस रायगड लायन्स. रायगड लायन्स मध्ये आणि त्यानंतरची होणारी मॅच आहे सिंहगड चॅलेंजर्स आणि विजयदुर्ग योद्धास. त्या टीमच्या दोन्ही कॅप्टनना मी विनंती करेन की माईकशी संपर्क साधायचा टॉससाठी. सिंहगड चॅलेंजर्स आणि विजयदुर्ग योद्धास या दोन्ही संघाच्या कॅप्टनला मी विनंती करेन माईकजवळ संपर्क साधायचा टॉससाठी. पुढील मॅच या दोन्ही संघांमध्ये केली जाईल. आत्ता चालू असलेला सामना सिंधुदुर्ग वॉरियर्स वर्सेस रायगड चॅलेंजर्स. जिंकण्यासाठी 65 रनांची गरज आहे. 65 रनांची गरज आहे चेस करायला. 65. रोहित तावडे रायगड बॅट्समन आणि परेश पालेकर. पहिलाच बॉल डॉट अभिजित यांच्या बॉलिंगमधून. दुसरा वाईट. क्रमांतर धावा. आणि तुफान यांनी काय तुफानी कॅच सोडलेली आहे. हाताला होल पडलेले आहेत त्यांच्या.
आज कुछ तुफानीच करतात आहे तुफान आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अभिजित 3 बॉल 3 रन अभिजित यांनी दिलेले आहे आपल्या गोलंदाजीमधून. पुढचा बॉल आउट झालेले आहेत. कॅच आउट केलेली आहे कपिल. विकेट कीपर कपिल यांनी कॅच झेललेली आहे मस्तपैकी. प्रणय सावंत पुढील बॅट्समन. अभिजित कदम आपल्या संघासाठी उत्कृष्ट असं गोलंदाजी करताना. बघूया रायगड चॅलेंजर्स त्यावर कशी मात करतात आहे. 65 धावांचा गड आहे. बघूया कसा चढतात आहे. असून एक अवांतर धावा. आणि सुंदर फलंदाजी 6 रन. उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना प्रणय सावंत. पुन्हा एक अवांतर धावा. प्लस स्कोर झालेला आहे 13. आणि शेवटच्या बॉलला सुद्धा 6 गेलेला आहे प्रणय सावंत यांनी. 19 रन झालेले आहेत या ओव्हरमध्ये. 65 धावांचा गड. रन चेस करायचे आहे 65. आणि पुढचे गोलंदाज आलेले आहेत. वेट वेट पुढील गोलंदाज गौरव यांनी जर या ओव्हरमध्ये 3 विकेट जर काढल्या तर त्यांना सावंत काकांकडून 500 रुपयाचं पारितोषिक. 500चा आकडा सेम राहील. चालू गौरव बघूया संघासाठी काय करतात. आणि पहिलीच विकेट गेलेली आहे प्रणय सावंत यांची. अजून 2 विकेट काढायचे आहेत 5 बॉलमध्ये. तर तुम्हाला अभिजित कदम यांनी उत्कृष्ट झेलंदाजीला घेतलेला आहे गोलाचा. आणि गौरव यांना 1 विकेट मिळालेली आहे. अजून 2 विकेट जर काढल्या गौरव यांनी तर जसं मी सांगितलं सावंतनगरकडून 500 रुपयाचं पारितोषिक. अजूनही एक्सपिरियन्स बॅट्समन रायगड वॉरियर्स यांचे आहेत. मॅचमध्ये काही सांगू शकत नाही काय होईल. अवांतर वाईट बॉल. वाईट बॉल नाही आहे. डॉट बॉल आहे ना. डॉट बॉल फिल्डिंग बंटी यांची.
पुरुषाचं क्षेत्ररक्षण करताना सन्नी आणि गोलंदाज गौरव आपली बॉलिंगमध्ये खूप कमी रन दिलेले आहे. 2 बॉल बाकी. वाईट बॉल अवांतर धावा. आणि गोल आणि अजूनही 1 बॉल आहे ना. 1 बॉल 1 विकेट जर केली तर 500 रुपयाचं पारितोषिक लागू होईल. 2 विकेट काढलेला आहे आणि जर ह्या बॉल मध्ये सुद्धा विकेट काढली गौरव यांनी तर त्यांनाही पारितोषिक लागू होईल. रायगड लायन्स यांचे पुढील बॅट्समन सिद्धेश सिडी. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. गौरव यांच्या बॉलवर आणि ही अवांतर धावा. वाईट बॉल. जर विकेट काढली गौरव सावंगाची बॅग गौरव खाली होता ना. दोन ओव्हर बाकी आहेत अजून आणि जॉईन करायचा 65. सागर सावंत यांनी जर 3 विकेट काढल्या 22 रन झालेले आहेत. 12 बॉल 43 रन पाहिजे आहे आणि सागर सावंत यांनी जर 3 विकेट काढल्या तर बक्षीस वाढलेलं आहे. 500च्या बदली 1000 रुपये सावंत यांना भेटणार आहेत. अवांतर धावा. 9 बॉल आहे. 1 रन एक्स्ट्रा काढलेला आहे त्याच्यावर. एक बॉल. आणि शॉट असा 4 रन. उत्कृष्ट असा बॅटिंग वल्लभ यांच्याकडून. मगाशी सांगितलं होतं खूप एक्सपिरियन्स असे बॅट्समन आहेत. प्रेशर न घेता बॅटिंग करतात. आणि ही विकेट अभिजित कदम यांनी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करून दुसरी कॅच पकडलेली आहे आणि सागर यांची 1 विकेट झालेली आहे. 500ला 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. अजून सचिन पुढील बॅट्समन सचिन रायगड लायन्स कडून आणि अजून 2 विकेट काढल्या तर 1000 रुपये सागर सावंत यांना भेटू शकतात. पुढील बॉल आणि हा 6 आपल्या संघासाठी. 2 बॉल आहेत. 2 बॉल मध्ये 2 विकेट काढल्या तर 1000 रुपयाचं पारितोषिक लागू आहे. अरे पुन्हा एकदा अभिजित कदम यांच्याकडे कॅच आली होती पण हा गेलेला आहे. 6 शेवटचा बॉल. रायगड लायन्स आपल्या टीमसाठी आणि उत्कृष्ट अशी 2च विकेट झाल्या त्याच्यामुळे अर्ध बक्षीस पण नाही भेटणार. 3 विकेट कंपल्सरी होता. 6 6 बॉल मध्ये 25 रनची गरज रायगड लायन्स यांना.
सचिन कदम यांनी जर 2 सिक्स मारले, प्रवीण पवार यांच्याकडून 200 रुपये भेटणार आहेत. सचिन कदम जर 2 सिक्स जरी मारले तुमच्या आधी हॅट्रिकची नाही, 2 सिक्स मारले तर 200 रुपये भेटणार आहेत तुम्हाला. एक डॉट आलेला आहे सनी यांचा, उत्कृष्ट असं गोलंदाज, आणि एक सिक्स बसलेला आहे. सचिन कदम यांच्याकडून एक सिक्स, अजून एक सिक्स मारला तर 200 रुपये आहेत पवार यांच्याकडून. काय डी आहे की काय? आउट आहे. इथे गेलाच नव्हता, इथे पकडलं. बाहेर पकडलेला. ओके, चेतन यांचा रनआउट झालेला आहे. सचिन यांनी अजून एक सिक्स मारला तर पवार यांच्याकडून 200 रुपये आहेत. तुफान हातात बॉल बसत नाहीये. पहिला बॉल पकडा, नंतर फेकायचा विचार करा. पहिलाच फेकायचा विचार करतो. सिंगल धाव, सिंगल वॉरियर्स. एक बॉल बाकी. हा शेवटचा बॉल सिक्स आणि 200 रुपये लागू झालेले आहेत. बक्षीस घेऊन घ्यायचे सनी आणि उद्या पप्पाचा बोललो. सनी आणि गौरव, सनी आणि गौरव त्यांनी